हॅलो फ्रेंड्स, आषाढी एकादशी निमित्त उपासाची स्पेशल थाळी, मधुर केशर श्रीखंड, टम्म फुगलेली पुरी आणि उपासाला चालणारी बटाटा रस्सा भाजी। सकाळी उठून नेहमीप्रमाणे पहिले पूजा आटपून घेतली। आदल्या दिवशीच हार गजरा करून ठेवले। पूजेची तयारी केली असेल तर देवपूजा लवकर आटपते आणि प्रसन्न वाटते। देवाची आरती केली की आनंदाने किचनकडे वळायचे। आज नैवेद्य छान बनवायचा म्हणजे श्रीखंड करायचे। आदल्या दिवशी जवळपास 1 लिटर दुधाला विरजण लावून ठेवले आणि रात्री सुती कपड्यात दह्याला बांधून त्यावर हेवी ठेवून दिले। एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जाईल आणि बांधलेल्या दह्याला रात्रीच फ्रीजमध्ये ठेवले होते। बाहेर ठेवल्याने आंबट होईल आणि आंबट दह्याचे श्रीखंड बिलकुल चांगले होत नाही। ही झाली श्रीखंडाची पूर्वतयारी आणि आता पुरीची पूर्वतयारी। 1 वाटी साबुदाणा 2 मिनिट भाजून घेऊ। कढई गरम होतीच त्यात थोडा कढीपत्ता क्रिस्पी करून घेतला। दह्याला कापडमध्ये बांधून ठेवले होते, ते छान घट्ट दह्याचा चक्का तयार झालाय। जे पाणी होते ते सगळे निघून गेले आहे। आता बारीक रवा चाळणी घेऊन चमच्याने प्रेस करून क्रीमी स्मूथ एकसारखे दही तयार होते। गुठळ्या किंवा दाणेदार राहत नाही। साखर बारीक करतानाच त्यात थोडी विलायची आणि जायफळ टाकून बारीक करून घेतली। यात साखरेऐवजी कंडेन्स मिल्क पण यूज करू शकतो। जे विकत श्रीखंड मिळते ते मिल्क पावडर पासून बनलेले असते, म्हणूनच तर घरी लावलेल्या दह्यापासून बनवलेल्या श्रीखंडाची चव खूपच वेगळी वाटते। यात जायफळ यूज केले आहे, याने टेस्ट छान येते आणि पोटात गेल्यावर झोप पण छान येते। दुधात भिजवलेले केसर आणि पिस्ता वरून घालून सुंदर सजवलेल्या श्रीखंडाला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। भाजून थंड झालेल्या साबुदाण्याचे बारीक पावडर करून चाळणीने चाळून घेऊ। जाडसर असलेला साबुदाणा पुन्हा बारीक करून घेऊ आणि हे साबुदाणा पीठ स्टोअर करून पण ठेवू शकतो। आता यात मिक्स करू बॉईल करून किसलेला बटाटा, जिरं, मीठ आणि रोस्ट केलेला कढीपत्ता। जे उपासाला कढीपत्ता खात नाही पण कोथिंबीर चालतो, त्यांनी त्याप्रमाणे ॲड करत जायचं। यात हिरवी मिरची पण घालू शकता जर तिखट पुरी पाहिजे असेल तर। थोडे थोडे पाणी घालून सॉफ्ट साबुदाणा पीठ भिजवून घेऊ। हाताला थोडे तेल लावले की पीठ मळायला सोपी होते। 10 मिनिट रेस्ट देऊ, तेवढ्या वेळात साबुदाणा मुरेल। बटाटा रस्सा भाजीसाठी नारळ, आलं, मिरची, भाजलेले दाण्याचे वाटण तयार करून घेऊ। ही भाजी खूप टेस्टी बनते आणि वेळ पण लागत नाही। लो फ्लेमवर तेल गरम झाले की त्यात जिरं, उपासाचे तिखट आणि नारळ शेंगदाण्याचे वाटण घालायचे। तेलात थोडे परतवून गरम पाणी ॲड करून पाणी उकळले की त्यात बॉईल केलेला बटाटा, मीठ, मिरी पावडर घालून होऊ द्यायचे। तुम्ही उपासाला लाल मिरचीचे तिखट खात नसाल तर वाटणमध्ये एक्स्ट्रा हिरवी मिरची घालून चवीप्रमाणे कमी जास्त करत तिखट न घालता भाजी बनवा। भाजी उकळत आहे तोपर्यंत पुरी करून घेऊ। हाताला तेल लावून साबुदाणा पिठाचा गोळा मळून सॉफ्ट करून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ। एकसारख्या 5 ते 6 पुऱ्या लाटून तळून घेत। तेल व्यवस्थित गरम झाले पाहिजे, नाहीतर पुरी ऑइली होणार। तुम्हाला पुरी आवडत नसेल, ऑइली होत असेल तर छोटे छोटे पराठे करायचे। दोन्ही साईडनी तेल तूप आवडीप्रमाणे लावून सॉफ्ट पराठा तयार होतो। ज्यांना चावायला त्रास होते ते पण हे पराठे खाऊ शकतात, इतके सॉफ्ट होतात। साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, खीर नेहमीच बनवतो, पण यावेळेस नवीन। सगळ्या पुऱ्या पटापट तळून घेते। उपासाची पुरी, बटाटा रस्सा भाजी आणि श्रीखंड असं सुंदर ताट देवासाठी, मग सगळ्यांसाठी। खूप छान कॉम्बिनेशन उपासासाठी। थंड थंड श्रीखंड, टम्मा फुगलेली पुरी सोबत टेस्टी बटाटा रस्सा भाजी। या आषाढी एकादशीला ट्राय करा। आवडल्यास कळवा कमेंट्स करून।